विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचं व्रत करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे। महिलांसाठी आध्यात्मिक व्रत म्हणून तसंच रेड्याच्या कष्टापासून शेतीमधून उत्पादित झालेलं धान्य आणि वेलवर्गीय भाज्या यांचा या व्रताच्या दरम्यान आहारात उपयोग केला जातो। हे ऋषी पंचमीचं व्रत कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या संजय चौगले यांच्या घरी गेल्या 40 वर्षांपासून करण्यात येते। आजही त्यांच्या घरी हे ऋषी पंचमीचं व्रत करण्यात आलं। यावेळी नदीतील 7 खड्यांचं पूजन करून ऋषी पंचमी व्रताच्या ग्रंथाचं सामूहिक पठण करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित महिलांना केळीच्या पानावर भोजन प्रसाद देण्यात आला। आध्यात्मिक परंपरांबरोबरच शुद्ध आणि नैसर्गिक सात्विक आहाराचं महत्त्व नव्या पिढीला कळावं या उद्देशानं हे ऋषी पंचमीचं व्रत केलं जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। ऋषी पंचमीचं व्रत जे आहे हे करण्यापाठीमागचा हा आहार जो आहे तो अजिबात तेलाचा वापर त्याच्यात किंवा मसाले पदार्थ कुठलाही वापर न करता फक्त मिरचीची फोडणी देऊन हा आहार केला जातोय। ह्या आहाराचं महत्त्व ह्या व्रतासाठी जास्त आहे आणि बाकी हे व्रत जे आहे ते वयस्कर स्त्रियांसाठी आहे आणि हे अद्यावत आमच्या इथं संजय चौगलेंच्या घरी कायमपणे 40 वर्ष झालं सुरू केलं। ही प्रथा खरं तर लोप पावत चालली आहे। ही प्रथा आज ह्यांच्या घरी अद्यावत सुरू आहे आणि ही अशीच परंपरा पुढच्या पिढीलाही कळावी यासाठी हे व्रत इथं केलं जाते। ह्या दिवशी जे स्वयंपाक बनवतो त्यात कोणत्याही प्रकारचा मसाला, तेल, तूप, दही ह्याचा वापर होत नाही। हे नुसतं ओल्या मिरची आणि ओल्या खोबऱ्यापासून बनवलेला स्वयंपाक असतो। त्यामुळे आपल्या शरीरास ते योग्य आहे हे पुढच्या पिढीला समजावं की बिन मसाल्याचं बिन ह्याचं सुद्धा स्वयंपाक होऊ शकतो। ग्रामीण भागातल्या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्या आम्ही घेऊन नीट करून स्वयंपाक बनवतो त्याचा।